महत्त्वाची बातमी. भुजबळांना पालकमंत्री करून नाशिकला खड्डेमुक्त करा, नाशिकमध्ये असे बॅनर लागलेले आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून नाशिकमध्ये ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. भुजबळांना पालकमंत्री करण्याची बॅनरबाजीतून मागणी करण्यात आलेली आहे. ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी अशा पद्धतीने बॅनर लावण्यात आलेले आहेत. 2 दिवसांपूर्वीच भुजबळांनी नाशिकमधल्या खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून सवाल उपस्थित केलेले होते आणि त्याच्यानंतर आता नाशिकला जर खड्डे मुक्त करायचं असेल, खड्ड्यातून बाहेर काढायचं असेल तर भुजबळांना पालकमंत्री करा, अशा आशयाचे बॅनर लागलेले आहेत. काल महाजनांकडून खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या कुटुंबाची एकीकडे भेट घेण्यात आलेली आहे. कोणी पालकमंत्री झाल्यामुळे किंवा बदलल्यामुळे नाशिककरांच्या जीवनातले खड्डे दूर होणार असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विचार करावा. सध्या नाशिकची जबाबदारी भाजपच्या चंपतरायकडे आहे. त्याच्यामुळे हे खड्डे वाढतात, भ्रष्टाचार वाढतो, हे खरं आहे. कुंभ होणार आहे तिथे, म्हणून ते भाजपचे चंपतराय बसलेत ना तिथे, मंत्री आहेत ना ते. त्या भाजपच्या चंपतराय यांचं लक्ष खड्ड्यांपेक्षा किंवा उत्तम कामापेक्षा ठेकेदारां आणि कमिशनबाजी याच्याकडेच आहे. आपले मंत्री गिरीश महाजन त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना. कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये. आमची माणसं जे आहे मरता कामा नयेत, याच्याकडे काही कोणी लक्षच देत नाही. माननीय गिरीश महाजन साहेबांनी जे म्हटलंच आहे की 6 महिन्यात पूर्ण काम होतील, तर मग ते त्यांनी जबाबदारी सांगितलं आहे. त्यांना कुंभमंत्री म्हणून जबाबदारी आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आणि सर्वांचंच लक्ष कुंभमेळ्यावर आहे. पण कुठल्याही एका व्यक्तीची जबाबदारी नसतं, सरकारमध्ये सामूहिक जबाबदारी असतं. कुठलेही व्यक्ती किंवा मंत्री हे त्यांची जबाबदारी यांच्या जबाबदारीपेक्षा सामूहिक जबाबदारी म्हणून सर्वांनी काम केलं पाहिजे. ते आम्ही